नमस्कार मंडळी, लाईफस्टाईल प्रेझेंट्स टुडे स्पेशलच्या नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. बॅकग्राऊंड बघून तुम्हाला कळलं असेल, मी आता आहे शिवाजी पार्कात आणि आज आपण जातोय अभिनेत्री वल्लरी विराज सोबत दादरमधल्या काही मस्त फूड प्लेसेस एक्सप्लोअर करायला. ती मुळात दादरची आहे, सो तिच्या आवडीच्या गोष्टी आज आपण ट्राय करणार आहोत. चला तर मग जाऊया वल्लरी सोबत आजच्या या मस्त फूड डेटवर. या आणि वल्लरी आलेली आहे. हॅलो. दादर मध्ये राहून लोक लेट येतात, म्हणजे डोंबिवलीवरनं ट्रेनचा प्रवास नाही, माफ आहे सगळं तुला. पण कशी आहेस वल्लरी? मस्त. तू कशी आहे? मी मजेत आहे आणि खूप दिवसांपासून हा एपिसोड पेंडिंग होता. सगळेजण रिक्वेस्ट करत होते. पहिले तर तुझ्या प्रेक्षकांना सांग की मी आली आहे फायनली टुडे स्पेशल मध्ये. आले फायनली. आम्ही खूप वेळा आम्हाला लागला ही डेट मॅनेज करायला, पण आम्ही करतोय. आणि मला स्पेसिफिकली हे दादर मध्येच करायचं होतं, कारण का तुझा इलाका आहे दादर, तू इथलेच वाढली आहेस. सो सुरुवात आपण कुठून करतो हे तूच सांग. आपण सुरुवात शिवाजी पार्कच्या टिप्स फ्रँकी पासून करू. वाव. आणि मला आय एम शुअर बऱ्याच जणांना ऐकून नॉस्टॅल्जिया आला असेल की इथे कट्ट्यावर बसून कॉलेजच्या आठवणी, टिप्स म्हटल्यावर शाळेच्या आठवणी. तर माझी बालमोहन शाळा. काय आणि बोलते? मग असं मी आईच आणि माझं नेहमी असायचं की महिन्यातनं दोनदा तरी तू शाळा संपल्यावर मला टिप्सची फ्रँकी द्यायची. क्या बात आहे. टिप्सची फ्रँकी घ्यायची, असंच कट्ट्यावर बसायचं, खायचं आणि मग घरी. मग आपण आज एक्झॅक्ट तेच करूया, फक्त आईच्या जागी आज मी आहे तुझ्या बरोबर. पण मला सांग की किती दिवसांनी खातेस टिप्स फ्रँकी? आता खाणार आहेस? आठवतच नाही मी लास्ट. चलो, बेस्ट आहे आजचा दिवस. चला चला. टिप्स मध्ये आलोय फायनली. आणि नजर बघा, एवढं सगळं आहे. खूप खायचंय, पण आम्ही एकच घेणार आहोत आणि शेअर करणार आहोत. खूप ठिकाणी जायचं हो. आम्हाला. आणि आमची नजर एकाच फ्रँकीवर पडली आहे, ती होती तवा पनीर रोल. सो आपण तेच ऑर्डर करूया, है ना दादा? एक तवा पनीर रोल करा ना. सो इथेच बालमोहन शाळा आहे, वल्लरीची शाळा आहे आणि इथे टिप्स फ्रँकी. मला वल्लरी तू सांगत होतीस की आईसोबतच्या मेमरीज आहेत, तर इथे स्टॉप होताच का तुझा दर वीकला? दर वीकला पडली 2 वीक वरनं एकदा तरी शाळा सुटल्यावर माझा स्टॉप कोणताच होता की चाल्यावर जायचं, फ्रँकी घ्यायची आणि खायचं आणि घरी जायचं. किंवा आता परीक्षा संपली की परीक्षेच्या शेवटच्या दिवशी करायचं, की आता सुट्टी सुरू होणार आहे किंवा शाळेचा पहिला दिवस असेल तर फ्रँकी खायची. इट इज अ रिच्युअल. वाव. म्हणजे ह्या गोष्टी खूप नॉस्टॅल्जिया आहे, कारण का ना शाळेबाहेरची कुठलीही गोष्ट आपण खाल्लेली असते आणि तिथून गेलो तरी पण ते सगळे मेमरीज फ्लॅशबॅक होतात. आज कसं खूप दिवसांनी आले तसं वाटतं. छान वाटतं. हा वासच मला इतका छान वाटतं, इतकं नॉस्टॅल्जिक वाटतं. इतक्या दिवसांनी मी खाते. आम्ही असं बघतोय तव्यावर ते काय काय कधी होती. बालमोहनकर सगळे कमेंट करतील आता, अरे तू बालमोहनची आहेस. अरे तू प्राऊड बालमोहनकर. म्हणजे बालमोहनकरांचा एक वेगळा उत्साह असतो ना, उत्साह असतो, एक वेगळा मास पण असतो. हो, ते खरं आहे. सगळंच असतं. हो. आणि मी असं ऐकलंय की इथे आपण जी तवा फ्रँकी घेतली त्याच्या खाली जो ज्यूस असतो तो खूप इम्पॉर्टंट असतो, है ना? तो टाकून द्यायचा असतो, तो शेवटीचा प्यायचा असतो. मला आठवतं मी पहिल्यांदा जेव्हा मी खात होते आणि माझा एक फ्रेंड इथलाच आहे, मी टाकला आणि तो माझ्याकडे दुःख द्यायला लागले की काय केलंस तू हे? हेच तर टाकायचं नाहीये फ्रँकी. हे बनली आहे फ्रँकी. हिअर यू गो. चलो, रिॲक्शन बघायचंय. ट्राय कर. हो हो हो. तोंडाला पाणी सुटतं यार, खरंच पाणी सुटतंय. सेम टेस्ट, सेम मोर टेस्ट आहे. मसाला म्हणजे मेन मजकूर जरा खाली आहे. सो फ्रँकी असावी तर अशी. तो जो फ्लेवर आहे ना आंबट थोडा, हो, दॅट इज द होल पॉइंट. तसं काही ते मसाला टाकतात ना, तो जो काही, दॅट इज द होल पॉइंट. मला विचारूया का काय सिक्रेट मसाला टाकता तुम्ही? सिक्रेट आहे. पहिल्याच बाईट मध्ये जे अजून बरंच काही तिने प्लॅन केलं, म्हणून ती म्हणाली की एकच फ्रँकी घे, आपण शेअर करूया. कारण का आज जर ठरवलंच आहे चीट डे आहे, तर मग सगळं होऊनच जाऊ दे. तू पण इथे यायच्या दादाला त्या तुही फ्रँकी खात असशील नाही? आणि सगळे असं कोणीच नसेल दादाला ज्यांनी टिप्सची ह्या टिप्सची फ्रँकी खाल्लेली. हे महत्वाचं आहे. हे खूप जुनं आणि पहिलं आहे. म्हणजे मी तर रडायचं वगैरे आईकडे की मला हवीच आहे असं. म्हणजे इतकं मी नाटकं केले, रडले की कसं मला टिप्सी फ्रँकी हवी. खेळायला आलं शिवाजी पार्क मध्ये तरी मला असं अचानक लक्षात मला तर भूक लागली आणि फ्रँकीचीच भूक. पण तेव्हा फ्रँकी अशी नवीन नवीन सुरू झाली होती ना.
म्हणजे वडापाववरनं दाबेली आपण असं शिफ्ट केलं होतं पटकन. फ्रँकी हा नवीन प्रकार आलाय आणि ते टिप्सनी सुरू केला आय गेस फ्रँकी. तेवढं सुरू आणि तेव्हा बाजूला काहीच नव्हतं एवढं मी शाळेत असताना. सो इथे टिप्सचं मेन पॉईंट टिप्सच होतं. आता तर भरपूरच काय काय आलं. सो सुरुवात आम्ही फ्रँकीने केली आहे, श्री गणेशा केलाय आणि बरेच अजून आम्हाला खायचंय. आस्वादमध्ये मिसळ खायची आपण. सांगूनच टाकत आपलं schedule. आस्वादमध्ये मिसळ खायची आणि आस्वादमध्ये आपल्याला पुरणपोळी आईस्क्रीम पण खायचं आणि जर भूक असली तर आपल्याला थालीपीठ पण खायचं आस्वाद. वा खाऊया खाऊया. आणि सध्या आम्ही झालं रे एवढं. हो हो सध्या फ्रँकी संपवतो. भेटूया नेक्स्ट भेटूया. स्टॉपला. गर्दी बघूनच कळलं असेल आम्ही कुठे आलोय. आस्वाद मध्ये आलोय. पण लकीली 10 मिनिटच थांबायला ते बोललेत, नाही तर युजली 20-40 मिनिटं थांबायला. अगदी 1 तासही असतो थांबलीस रविवारचा 1 वगैरे. तास? नाही 1 तास नाही थांबले. अर्धा तास 40 मिनिटांपर्यंत मी थांबले. 1 तास नाही थांबले. बरं आज ना खूप एक्सायटेड आहे. आज सॅटर्डे आहे खरं तर, म्हणून एवढी आहे ना, म्हणून गर्दी गर्दी आहे. पण आस्वाद म्हटलं तर आहे ना, दादर मध्ये काहीतरी खायला जाऊया पहिलं. आस्वाद आस्वाद दादरचं आस्वाद कोर आहे. म्हणजे काही कोणाला म्हटलं दादर, रॅन्डम लोकांना जरी विचारलं ना दादर किंवा आस्वादकडे राहतेस तू की आस्वादच्या जवळ, असं इट इज बिकम सच अ Yes. पॉप्युलर लँडमार्क होतं. अगदी. तुला इथलं काय आवडतं? मला मिसळ आवडते, मला पुरणपोळी आईस्क्रीम आवडतं, मला त्यांची खरं तर पुरी भाजी आणि आम्रखंड पण आवडतं आणि मला थालीपीठ पण आवडते. सो आपण ह्यातलं थालीपीठ बघ ट्राय करूया, मिसळ खाऊया आणि शेवटी पुरणपोळी आईस्क्रीम खाऊया. शेवटी नाही, पुरणपोळी आईस्क्रीम सुरुवातीलाच खाऊया. चालेल, डन. कुठून सुरुवात करते मला बघायचंय. वल्लरी गोवन. गोडापासून कायमच मला खूप गोड आवडतं आणि मला गोडच खायला हवं. पुरणपोळी आईस्क्रीम हा प्रकार आहे इथेच मिळतो. इथेच मला जर चॉईस दिला ना तर मी फक्त गोड खाईन. म्हणजे मी गोडच खाईन खूप. म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ फक्त गोड खाऊ शकते आणि परत दुसऱ्या दिवशी मी गोड खाऊ शकते. हँड्स डाऊन आहे आईस्क्रीम. ऍक्च्युली पुरणपोळी खाल्ल्याचं फील येतो बघ ना, ते तुकडे आहेत त्याच्यात. आणि आता दुसरं काय तुला आवडतं यातलं? कोथिंबीर रेडी. हे दही तू माग. तेच मी तुला म्हटलं ना, मला ह्याच्या बरोबर येतं थालीपीठावर. नेव्हर डिसअपॉइंट. आणि सॉफ्ट. आतनं सॉफ्ट बाहेरनं क्रिस्पी. म्हणजे तुला स्वयंपाक येतो? मला ऍक्च्युली येतो. म्हणजे मला बेसिक, मला पोळी भाजी भात बेसिक येतं. मला भाज्या पण बहुतेक सगळ्या येतात. मला उसळी येतात, मला नॉनव्हेजही बनवता येतं. मला स्वतःचा नाश्ता, म्हणजे मी एकटी राहत होते लास्ट सिरियलच्या वेळेला, तेव्हा स्वतः सकाळी ब्रेकफास्ट बनवायचे स्वतःसाठी, दुपारचा डबाही बनवून न्यायचे आणि रात्रीचे मी बनवून न्यायचे. मला अगदीच व्यवस्थित, म्हणजे बेसिक जेवण तर छानच करता येतं. आता म्हणजे मला असं वाटतं की 2025 एंड आणि 2026ची सुरुवात सगळे सेलिब्रिटी लग्न करतात बॅक टू बॅक. आणि आता आपण त्या एज मध्ये आलो की सगळे आपल्याला विचारतात की तुझं कधी मग काय, आणि हे तुला पण. हो, आणि मला तर आई बाबांना खूप प्रश्न पडतो. म्हणजे असं काही सुरू झाले आता वेडिंग सीझन, लास्ट इयर असं झालं ना की तो एक पिरियड असतो लग्नाचा. आताही सुरू झालं. मला असं वाटतं की आता आई बाबा सगळे बघणार, सगळ्यांची लग्न होतात आणि मग ते मलाही माझ्याही मागे लागणार. पण जेन्युअनली तुला हे घरी प्रश्न विचारतात की काय तुझं आता लग्नाचं? खूप विचारतात अगं. काय म्हणजे बाहेरनं कोणी विचारायची, म्हणजे आई बाबा मला सारखं मोठं तुझं कर गेलं तुला, तर बघ आता झालीस, आता म्हणजे वय झालंय आणि आता छान चाललंय का, कर लग्न, असं त्यांना वाटतं तर असतं. नाही, माझंही लग्न म्हणणं की हो लग्न करायचंच आहे मला, पण ती मुलगा करेक्ट मिळाला की करायचंय. पण माझं असं नाही की मला लग्न नाही करायचं, करायचं लग्न, असं काही नाही. कोथिंबीर वडी बनवता येते? मला थालीपीठ बनवता येतं. कठीण तुला आधी येतं का? नाही ग, थालीपीठ सोपं, कोथिंबीर वडी कठीण असं मला तरी वाटतं. थालीपीठ काय म्हणजे भाजणी बाहेरचीच असते ना. तर आईच्या हातचं काय तुला जास्त आवडतं?
आजी माझी आजी रव्याचे लाडू खूप छान बनवायची आणि घरात मलाच आवडतात रव्याचे लाडू तसे. सो ती माझ्यासाठी कायम बनवायची. आता डाएटमुळे मला वाटतं गेली 3-4 वर्षात तरी तिने ते बनवलेले नाहीयेत, कारण मी गोड खाणं खूपच कमी केलंय. पण मला आजीच्या हातचे रव्याचा लाडू खूप आवडतो. आईच्या हातचं मला खूप गोष्टी आवडतात. असं मी एक नाही सांगू शकत आहे, पण सगळंच आवडतं ग मला. आई माझी मशरूम राईस खूप मस्त करते आणि मला खूप आवडतं माझ्या आईचं. पण कोळपोहे आमच्याकडे एक प्रकार आहे, तुला माहितीये का? पोहे आणि नारळाचा रस काढतात, त्याला फोडणी देतात, गुळ घालतात. ते ब्रेकफास्टचा पदार्थ आहे. तोही मला माझ्या आईच्या हातचा खूप आवडतो. बरं आपण ना कॉलेज आणि स्कूल डेज मध्ये खूप बाहेर जायचं, खूप टिप्स फ्रँकी तुला खूप आवडते. त्या व्यतिरिक्त तुझा काय हट्ट असायचा की मला हे हवंय? शाळेत असताना तेवढाच, पण कॉलेजमध्ये मला चायनीज खायची खूप चटक लागलेली. आय थिंक ते सगळ्यांनाच त्या त्या वयात होतं ना. चायनीज माझं अजूनही ऑल टाइम, ते पण देसी चायनीज आहे आपलं. व्हेरी मच देसी. आणि मंचुरियन फ्रँकी, नूडल फ्रँकी, शेजवान फ्रँकी आणि ती टिप्सची न्यायचं कुठले तरी नॉर्मल रस्त्याचं छोटस ठेला किंवा चाट. पाणीपुरी तर मला कायम हवी असते. म्हणजे जेवण झाल्यावर मी परत पाणीपुरी तर मी खाऊ शकते. त्याची मला कॉलेजमध्ये खूप चटक लागली होती. गोडाची चटक होतीच. म्हणजे आता मी असं म्हणतो की मी काय गोड खात नाही, पण तेव्हा मी म्हणजे शून्य विचार करून रोज गोड खायचे, रोज कोल्ड कॉफी तरी प्यायचे. कोल्ड कॉफी. तू तर म्हणजे दुखरी नस दाबतेस आज. थिएटर आमची रिहर्सल असायची ना नाटकाची कॉलेजमध्ये, आणि अर्ध्या तासाचा ब्रेक असायचा दुपारी. मग त्या ब्रेकमध्ये मी आणि थिएटर फ्रेंड्स आमचं ठरलेलं होतं, पार्ल्याला जीव्हीसी म्हणून एक छोटंसं जॉईंट आहे, तिकडे फ्रँकी आणि कोल्ड कॉफी. तर ऑलमोस्ट रोज मी खायचे तिकडे फ्रँकी आणि कोल्ड कॉफी. काही वाटायचं नाही की वजन वाढेल, डाएटचा प्रॉब्लेम होईल, स्किन खराब होईल, काही वाटायचं नाही तेव्हा. पण हे डाएट कॉन्शियस कधीपासून झाली असू? कॉलेज नंतरच बऱ्यापैकी. म्हणजे आय थिंक मी तरी 22 वर्षाची झाल्यापासून गेली 5-1 वर्ष तरी जरा डाएट कॉन्शियस. त्यातनं पण पहिले तरी ठीक आहे कमी, आता खूप जास्त झाली मी. कारण पण फूडी लोकांना ना खूप डिफिकल्ट जातं, कारण का जसं मी एक नाव घेत होती ना आउटलेट्सचे किंवा पदार्थांचे, जे तिचे डोळे असे चमकत होते ना, मला तेव्हा गेली की वल्लरी कम्प्लीट फूडी आहे ना. खूप डिफिकल्ट जातं आपल्याला कंट्रोल करणं. पण डिफिकल्ट जातं. पण आता पहिले खूप कठीण व्हायचं. आता मी अशा पॉइंट आली की माझ्या समोर बसून कोणीतरी आवडीची गोष्ट खाल्ली तर मी शांतपणे बसू शकते. म्हणजे ऑल्सो माझी एक ट्रिक आहे माहितीये का, मी काय करते की समोरचा खात असेल, हे खूप वियर्ड आहे, मी त्या तोंडाकडे बघते. सो हे मी कुठेतरी वाचलं की जर आपल्याला खाता येत नसेल, आपण खाऊ शकत नसतो आणि समोरचा खातो, तर सॅटिस्फॅक्शन कसं मिळवायचं, तर काहीतरी मी वाचलं की तू खात दिसतो त्या तोंडाकडे बघत राहायचं आणि तुझं चावणं आहे ना ते आपण इन्कॉर्पोरेट करायचा प्रयत्न करायचा की ठीक आहे तू खातेस, पण मला वाटलं पाहिजे की तू खाते. पण खूप वेळ आहे, मी लोकांना खूप त्रास देते. मी माझ्या भावाला सांगते प्लीज बघा हा, आणि दुसरीकडे बघत राहते. आता माझ्या मित्रमैत्रिणींना याची सवय झाली आहे. म्हणजे नेक्स्ट टाइम जेव्हा मी काही खात असेल तू असं वगैरे मला कळलीची ट्रिक आहे काय? वाव. तुम्ही म्हणजे प्रमोशन इव्हेंट्सला वगैरे तुझं जाणं होतं बाहेर, कोल्हापूर, सांगली, तिथलं ऑथेंटिक फूड ट्राय करायचं तर केलंच पाहिजे ना. तिथलं म्हणजे आउट ऑफ आपल्या मुंबईमधल्या बाहेर काय तुला जास्त क्युझिन कुठलं आवडतं? पुण्यात तर मी बऱ्यापैकी आता जात असते आणि आलापिनीमुळे आता बऱ्यापैकी मी जात असते सारखी. तर पुण्यात मला ठरलेलं असतं तिकडे मस्तानी प्यायची. म्हणजे मला एकदा गोड सो ती मला खायची असते. मला तिकडची पुण्याची मिसळही आवडते. काटाकीर नाही काय मिसळ, काटाकीरच आहे. काटाकीर, हा ती मिसळ मला खायला आवडते तिकडची. कोल्हापूरला सिरियलच्या शूटिंगसाठी आम्ही गेलो होतो, पण अनफॉर्च्युनेटली मी पहिल्यांदाच गेले होते कोल्हापूरला आणि 2च दिवस शूट करून मला इंजुरी झाली, मी परत आली. त्यामुळे तिकडे मला काही खाताच फार एक्सप्लोर करता आलं नाही. सो येस. आता ना मला एक गोष्ट आवडली की नवरी मी हिटलरला ती सगळी टीम कोणत्या ना कोणत्या मालिकेत काम करते आणि मस्त टचवूड सगळ्यांना छान छान भूमिका मिळाल्यात. पण त्या सेटवर सुद्धा ना आपली शर्मिला शिंदे अशी व्यक्ती होती तिच्या बास्केटमध्ये मिठापासून सुरीपासून सगळं असायचं है ना. सेटवरचा सर्वात फूडी तुझा फूड पार्टनर कोण होता? भारतीताई भयंकर फूडी आहेत. त्यांना हे गोड खूप आवडतं आणि
खूप फूड इथं करून घेऊन यायचं आमच्यासाठी. आम्ही सुद्धा केलं की त्यांना त्याचं काय आवडायचं. आणि इव्हन शर्मिला ताई पण, तू म्हणालीस तसं, शर्मिला त्याचा डबा तर मला खूप आवडतो. घरनं ती जे काही बनवायची बेसिकच असायचं, म्हणजे पोळी भाजी, वरण ब्रेड भात. वगैरे बनवायची होती घरी. बट वरण भात पण तिच्या घरचं मला खूप आवडायचं. म्हणजे इतकं की तिने वरण भात आणलं की ती मला सांगायची मी वरण भात आणलाय तुझ्यासाठी. आणि इतकं टेस्टी ती बनवते किंवा तिच्या सगळ्या रेसिपीज आहेत. आणि शी इज ऑल्सो समबडी की तिला असं द्यायला आवडतं. तिच्याकडे असेल की तुला हवंय मी देते हे करते. म्हणजे काही नाही तर मधही असायचं तिच्याकडे. का तर कधीतरी घसा खराब झाला तर मधाचे पण असे सॅशेस वगैरे असायचे. इंजिन स्वतःचं ताट आणलं हे मी तिच्याकडनं शिकले. आता मी ह्या सेटवर स्वतःचं ताट, चमचे सगळे मी तिच्याकडनं शिकले. कारण ती असं करायची. सुरी स्वतःला वेगळी कापायला, सगळं तिचं वेगळं असेल. येस. आणि सर्वात सध्या गाजतोय तर म्हणजे राकेश बिग बॉसमध्ये गेलाय. आणि तुझं आणि त्याचं वेगळं बॉन्ड झालं होतं तुमच्या सिरियलमुळे. तो पण फूडी होता. पण आता त्याला बिग बॉसच्या घरात बघताना तुला कसं वाटतंय? त्याला फॉलो केलं जातंय का? शूटमुळे जरा कमी आहे. हो, शूटमुळे खूपच कमी. मी सुरुवातीचे हार्डली 1-2 एपिसोड बघितले आणि जे काही क्लिप्स येत असतील ते त्या बघते तेवढंच. म्हणजे मी मुळात बिग बॉसची ऑडियन्स नाहीये ती मला. आय डोंट रिअली फॅन्सी इट. पण आय थिंक छान, म्हणजे छानच खेळतोय तो. आय होप तो छानच खेळेल. बरं, आता मी तुला एक टास्क देणार आहे. तुझे रील्स आम्ही बघतो की प्रत्येक रील अशी खूप एक्सप्रेशननी भरलेली असते. ठीक आहे? हा, हो, मला टेस्ट वाईज तू एक्सप्रेशन करून दाखवायचे. ओके. तिखट, आंबट, गोड. अजून गोड गोड पहिले कर. गोड, तिखट, आंबट, खारट. कसं करणार आहे ते तुझ्यावर आहे. ओके, हा, सो तर पहिले काय? गोड. काय फक्त तोड. तुला नॉर्मल रील बनवतेस तू, तुला गोडचं एक्सप्रेशन द्यायचं. तू काहीतरी खात. तू आणि अलापिनी तर मास्टर आहात त्याबद्दल. सो हे आईस्क्रीम खाऊन मी गोडचं एक्सप्रेशन देते तुला. मी तर गोड असं म्हटलं तर मी असंच दाखवेन. येस, तिखट. तिकडे मिसळचा एक घास का. अजिबात तिखट नाहीये. तिला टास्क दिला. ते तिखट वगैरे नाही मस्त. जा आंबट. नेक्स्ट लिंबू. ओके, आंबट लिंबू. चीटिंग केली पण तू. एक्सप्रेशन आलं ना Yeah, वर्ड आलं. वाच. Yes. खारट कसं खारट दाखवतात कसं ग? नॉर्मल असं करायचं नाही. पण मला खरंच म्हणजे तुमच्या रील्स मागे काय आहे? म्हणजे कोणाचं डोकं असतं की आपण ह्या हे घे. गाण्यावर आणि किती वेळा तुम्ही रिहर्सल करता? ऍक्च्युली आमच्या दोघींचंही डोकं असतं आणि खरं सांगू का आम्ही खूप रॅन्डम करतो. म्हणजे लोकांना वाटतं की तुम्ही कसं बसवता वगैरे आम्हाला सगळे विचारतात, पण काही नाही. आम्ही ते असं बिलकुल रॅन्डम वाटत नाही. पण आमचं रॅन्डमच असतं. म्हणजे असं नॉर्मली व्हिडिओ कॉलवर काहीतरी म्हणजे आता तर आम्ही वेगवेगळं असतं जास्त. असं व्हिडिओ कॉलवर काहीतरी कोणीतरी गाणं ऐकलं, हे कर बोलता बोलता काहीतरी बसवलं. आणि बरं आम्ही इतकं बसवतो पण त्यातनं आम्ही हार्डली 40% शूट करून इन्स्टावर टाकतो. कारण आमचा मोटिव्ह बऱ्याचदा इन्स्टावर टाकायचा हा नसतो. आम्ही आपलं काहीतरी क्रिएटिव्हली करत राहायचं म्हणून आम्ही करतो. सो असे खूप आहेत खरं त्याचे व्हिडिओज आहेत आमच्याकडे, पण आम्ही कुठे पोस्ट नाही केले किंवा बसवले डान्सेस, पण ते कुठे आम्ही पोस्ट नाही केले. पण आम्हाला आवडतं आणि आमची दोघी आम्ही क्रिएटिव्हली खूपच कम्पॅटेबल आहोत. किंवा मला काय म्हणायचं ते तिला कळतं, तिला काय म्हणायचं ते मला कळतं. आणि दोघी कथ्थक पण शिकलोय त्यामुळे इट रिअली हेल्प. ऑलमोस्ट खूप म्हणजे बऱ्यापैकी सफाचट केलंय आणि थोडी जागा ठेवली कारण का अजून एक स्पॉट आपल्याला एक्सप्लोअर करायचा आहे. कारण का दादर म्हटल्यावर तिथे जाणं भाग आहे. तो एक आहे. last कोणता spot आहे. स्पॉट आहे ते तिथे गेल्यावरच कळेल. बट हे भारी होतं जे काय होतं ते. मज्जा आली. येस, आहे ना, मज्जा आली. आणि खूप दिवसांनी तू पण आस्वादमध्ये खाल्लंयस ना? खूप दिवसांनी. मी पण ऑलमोस्ट 4 महिन्यानंतर आज खाल्लंय आस्वादमध्ये. चला नेक्स्ट स्टॉपला Let's जाऊया. go. चलो. आपण इकडे पाणीपुरी खाऊया का? हो, मला इकडची पाणीपुरी खूप आवडते अन्नपूर्णा. चलो. एक पाणीपुरी ना? हा, एकच आहे. हा, हा एक. हा मीडियम. म्हणजे अचानक भयानक आम्ही चाललो दुसऱ्या ठिकाणी
पण हिला कारण मला पाणीपुरी अन्नपूर्णा दिसला, कारण का मी सेम ही माझी चाइल्डहुड मेमरीज आहे की लहानपणी अन्नपूर्णाची पाणीपुरी खायची, पण तेव्हा हे असं शॉप नव्हतं, असं छोटस छोटं. जॉईंट होतं ते. आता त्यांनी ओव्हर द पिरियड खूप रेनोव्हेट करून मोठं केलंय, तर ती मला खूप आवडायची. आईस्क्रीम पाणीपुरी खायची आणि ते बघ बाहेर आईस्क्रीमचं हे आहे, त्याच्यात असं एक ना मटक्यामध्ये आईस्क्रीम मिळायची किंवा मँगोच्या अशा ह्याच्यात आत मँगो आईस्क्रीम मिळायची. मला इतकं आवडायचं ते. हा जॉईंट पण माझा एकदम असा लहानपणापासून क्या आहे. बात आहे. आणि तिला खूप तिचं चीट मिल पण पाणीपुरीच आहे आणि तिला ओव्हरऑल पाणीपुरीच खूप आवडते. सो बघ आज आज destined खूपच होतो झालं. आपण. पाणीपुरी तू आपल्या खाऊन बघ पहिली, माझी फेवरेट पाणीपुरी तू खाऊन बघ आणि तू सांग कशी वाटते तुला. ऍक्च्युली छान आहे ना की तू कुछ तो अलग आहे. आंबट त्याचं पाणी ना तिखट आहे पण आंबट पण आहे, म्हणजे मला मला ते आवडतं. आणि त्याची गोडसाठी पण गोड गोड नाही असं, ते नाही. चिंच आहे त्याच्यात. आज आम्ही ठरवल्याप्रमाणे काहीच होत नाही, सगळं अचानक भयानक होतं. तेव्हा तर ठरवत होतं. ठरवतं. पण आपण किती काय काय वेगवेगळं खाल्लं बघ. फ्रँकी, पाणीपुरी, थालीपीठ, मिसळ सगळं खाल्लंय. सो तुला माहिती मला पाणीपुरी खूप आवडायची आणि मला काय म्हणायचं पाणीपुरी तर डाएट फ्रेंडली आहे, कायच फरक पडतो, पाणीच रस. आणि मग एकदा माझ्या डायटिशियननी सांगितलेलं, तू वेडी आहेस का, पुरी तर तळलेली असते, तू काय डाएट साठी पाणीपुरी तर त्या दिवसाला पुरी सोडून बाकी तर नॉर्मल. अगं पण मेन तर पुरी बेक करायची पुरी. मज्जा आली मला पाणीपुरी खाऊन. एक कॅमेरामॅनला पण देऊ. दादा घ्या. डेडिकेशन देखो. कैसा लगा dedication. बताओ आपको, खाओ. हाँ कैसा लगा. असं करतायत ते. खाणं अशी गोष्ट आहे ना की सगळ्यांनी सबके साथ मजा आला. आणि मला एकटीला जेवायला आवडत नाही, मला असं वाटतं की जर सगळे सगळ्यांनी. एकत्र असतील तर हे एक पिणास बस. देसी आहे फुल वल्लरी, मला फार आवडलंय. असं ठसका लागल्यावर तर मला अजून मजा येते. आता प्लेट तर एक घेतलीये पण 2 सुकापुरी मिळतील. अजून एक सुकापुरी द्याल और एक थँक्यू. इकडचं तुला माहिती असं काहीच नाहीये जे आय थिंक मी ट्राय नाही केलेलं. हे ज्यूस तर सगळे झालेत माझे, म्हणजे ऑब्व्हियसली पेलेले. हे मी फक्त फार फार बटरस्कॉच चॉकलेट मिल्कशेक पेले नसतील, हेही सगळं पेले. ओके. अंजी आणि फालुदाही खाल्लेला आहे इकडचं. ओके. तुला काय कसला मिल्कशेक आवडतो. मी स्ट्रॉबेरी घेते कारण तो सीझनल आहे आणि तो Okay. आहे. मी सीताफळ घेते. सीताफळ आहे का पण यांच्याकडे? सीताफळ नाहीये. सीझनल. फक्त स्ट्रॉबेरीच आहे. चिकू पण असेल जर तुला आवडत असेल तर. चिकू नाही आवडत तुला. असं काही हवंय का मग व्हॅनिला चॉकलेट पैकी अंजीर काजू चॉकलेट मिल्कशेक मध्ये काय कसं येईल. चॉकलेट आईस्क्रीम. अच्छा. तुला चॉकलेट मिल्कशेक. मी आय एम नॉट चॉकलेट नाही, चॉकलेट पर्सन नाही मी खूप, त्यामुळे आय कॅन्ट रिली टेल यू. तर कोल्ड कॉफी घे. कोल्ड कॉफी चालेल. कोल्ड कॉफी आणि स्ट्रॉबेरी मिल्कशेक. शेअर करशील ना माझं मिल्कशेक. माझं पोट इथपर्यंत सगळं भरलं. स्ट्रॉबेरी मिल्कशेक, एक कोल्ड कॉफी. और स्ट्रॉबेरी मिल्कशेक में शक्कर बहुत कम डालना. एवढ्यातलं तेवढ्यात मी डाएट हे करायचा प्रयत्न केलाय. एवढं सगळं ऑइली खाऊन आणि आता मी सांगते की साखर कमी टाका. पाव वगैरे खाल्लाय तिकडे, हो. सगळं आईस्क्रीम खाल्लं. तेच बोलते. पण पुरणपोळी आईस्क्रीम मध्ये गुळ असणार ना. गुळनी बनतं ना. पण आईस्क्रीम कशाने बनतं. आईस्क्रीम मध्ये साखर असेल ना. ठीक आहे. ठीक आहे ग, चालतात. काय स्वतःला- नाही जास्त दहावी योग्य असतं सगळं. पार्कात यायचंय, 2 राऊंड मारायचंय, 4-5 राऊंड मारायचे तरी पण पुरेसे आहे. माझं घरी तर झालंच आहे. मला काही खायला नको असेल की आई मला वाटते खा ग उद्या 2 राऊंड जास्त मार. पेटेंट नाही लागत. हा पण तू लहानपणापासून तुझं घर हेच ना. गेली 12 वर्ष हे. हा. त्याच्या आधी माहीमला, पण माहीम पण खूप लांब नाही, सितला देवीच येते. शाळा हीच, त्यामुळे शिवाजी पार्क दादर इकडे सगळे क्लास, सगळे मित्र मैत्रिणी सगळं इथलं. हे असं एवढं सुंदर असतं तर मी हेच घेतलं असतं. स्ट्रॉबेरी हवी ऑफकोर्स प्लीज.
चांगली आहे आंबट नाही आंबट. बट नाही. मी पार्सल घेते. माझी कोल्ड कॉफी पण आली आहे. खरंच आहे यार, स्मूदी सारखा लागतं एकदम. आणि थिक असतं ना, आणि मला असं थिकच आवडतं. मला असं दुधाळ की असं पाणी पाणी नाही आवडत. वाव. ऍक्च्युली हा हे ना, खूप गोड नाही, अशी परफेक्ट कॉफीची ब्लेंड आहे. खूप रिफ्रेशिंग आहे. दादा मस्त बनाया. बहुत ही मजा. तुला बोलत होतीस मगाशी सिद्धिविनायकचं काहीतरी. हा, सिद्धिविनायकचं त्या बॅक साईडला तुझं घर आहे, तर ते एक ऑरा असतो ना त्या जागेचा, ती पॉझिटिव्हिटी किती फील करतेस तू. आणि दादरकर असल्याचा अभिमान असेल ना फुल. आहे म्हणजे मी तर दादरची बाबा, मी दादरची. आणि म्हणजे सगळ्यात येतं कधी कधी वागण्यात. कोणी काही चुकीचं मराठी जरी बोललं ना की करेक्ट केलं की दादरची, पुण्याची मी दादरची आहे, माझं मराठी छान. मी सिद्धिविनायकचं म्हणतील तर हो, छानच ऑरा. आणि दर मंगळवारी इतकी लोक येतात, इतकी लाईन आणि गजबज. मी वॉकला गेली ना 6 वाजता तरी इतकं छान वाटतं मला. सगळे फुलवाले सगळेवाले इतके सगळं प्रसन्न आणि सगळं ओपन असतं. अजिबात मला वाटत नाही मी 5:30-6ला वॉकला आरतीचा आवाज येतो घरात, घंटेचा होईल घंटेचा येतो. तेव्हा नवरी मी हिटलरला सुरू होती. आणि सुरुवातीला असं सवय नसते ना म्हणजे कोणी कॅरेक्टरच्या नावाने. तर लीला म्हटल्यावर मला इतकं एम्बॅरेसिंग वाटायचं अतिशय. कोणी लीला म्हटलं की मी तर नाही ती, मला तर नाही. पण मला एक चांगलं वाटतं की आता नवरी मी हिटलरला नो डाऊट खूप सुपरहिट झाली आणि घराघरात पोहोचली. त्या मालिकेने तुला ओळख मिळवून दिली. पण आज तिला सगळे श्रावणी म्हणून हाक मारतात, म्हणजे इथे आपण अर्धयुद्ध जिंकलोय. राईट. भारी वाटतं ना? हो. लीला म्हणून हाक मारणं तर सरप्राइझिंग नव्हतं, पण हे खूप सरप्राइझिंग आहे की आणि मालिका 2च महिने अगदीच- झाले, हो. अगदी जेमतेम 1.5 महिना हो. झालाय. अगदीच छान वाटतंय. नाईस. पण असं आपण जेव्हा बाहेर पडतो आणि काही शूट करतो तेव्हा खरं आपल्याला कळतं की लोकांपर्यंत किती पोहोचते आणि काय. आता घर आणि सेट मध्ये Yes. काहीच कळत नाही आपल्याला की आपण काय करतोय, ते लोकांना आवडतंय का. आपण असं झापडं लावल्यासारखं तेवढं करत असतो. आणि कमेंट्स मध्ये पण ते कितपत अकाउंट खरे आहेत आणि काय काहीच माहित नसतं. ते वेगळं काय सांगायला नको. आणि इन्स्टावरचं प्रेम छान, Yes. खूप मला आवडतं ऑफकोर्स. पण असे लोक भेटून फोटो काढतात किंवा ओळख दाखवतात ना, त्याचं फिलिंग काहीतरी वेगळंच असतं. म्हणजे ते कम्पेअर नाही करू शकत आपण कधी. बरं मला सांग वल्लरी, तुला जर असा एक चॉईस दिला की खूप खूप हेक्टिक शेड्यूल झालंय काहीतरी आणि घरची आठवण येते आणि एखादी गोष्ट तू खूप क्रेव करतेस, हा ती काय आहे? किंवा जर कोणाला माहिती की वल्लरी आज घरी येणार आहे, ही डिश बनलीच पाहिजे, ती कोणती डिश आहे? फिश आमच्याकडे जर हा. मी येणार आहे हा. तर आय डोंट इवन हॅव टू सी इट. तरी कुठेतरी गेले शूटला किंवा कुठे आणि मी तिकडनं येणार आहे, तर आमच्या घरी जेवायला फिश फ्राय, सोलकढी भात हे असावंच लागतं. म्हणजे कारण स्टेपल डाएट आहे आणि खूप असं कम्फर्ट फूड पण आहे माझं की ह्या 2 गोष्टी असतात. आणि जिलबी सो जिलबी तरी आणि नाही किंवा फिश सोलकढी भात हे तरी ती करीन. येस. आणि तू मध्ये रिसेंटली फॅमिली फोटो टाकलेलास, तुझा भाऊ सेम बाबांसारखा दिसतो आणि तू आईसारखी दिसतेस. राईट. मी पण पहिल्यांदा तुझ्या भावाला इतकं क्लोजली असं बघितलं. पण तुझ्या आणि तुझ्या भावामध्ये हे फूड चॉईसेस सेम आहेत की कसं आहे? तो पण फूडी आहे काय? तो पण फूडी आहे. पण आमच्यात फरक एवढाच आहे की त्याने किती खाल्लं ते त्याच्या अंगाला लागत नाही. तो सगळे भाऊ अजिबात असेच जाडा होत असतात नाही. यार. आणि मी 12 खाल्ला तरी मी जाडी होते. सेम सेम. पण हो, आमचे फूड चॉईसेस खूप सेम आहे. तोही खूप फूडी आहे, त्यालाही खूप आवडतं सगळं ट्राय करायला. आणि बऱ्याचदा मला माहित नसतं, मी त्याला फोन करते की मला काहीतरी खायचंय, कुठे जाऊ, काय घेऊ, ते सगळं मला नीट सांगतो विधान. आज वेळात वेळ काढून हा एपिसोड झालाय. गॅस नव्हता तरी आम्ही शोधून आमचे आपले दोन फेवरेट ठिकाणी प्लेसेस तरी आपल्याला मिळाले आहे ना. आपण केले मेन म्हणजे हे तुझं फेवरेट होतं ते आपण हे खाल्लं. मिळालं. हो. Yes. So किती thank you, randomly वल्लरी. मला Yes. सुचलं. Yes, thank you. मजा आली. आणि एका स्वीट नोटवर आपण एंड करतोय हे मला चांगलं वाटतं. थँक्यू. थँक्यू आणि बाय बाय.